तर इथं डाळ शिजली आणि आता ना शेंगा आता फोडणी टाकायचे ठेवल्या तिथं. आणि डाळ शिजवून घेतली, शेंगा पण चिरलेत. तर शेंगा बरेच दिवस झालं मिळाल्याच नव्हत्या, खूप दिवसांनी आणल्या हा शेंगा रविवारी. तर म्हटलं चला आता करूया. तेल टाकले, जिरे मोहरी लसूण आणि ते चालले चपाती टाकायचं. आता ही डाळ थोडीशी राहिल्या, तर आता यामध्ये अजून शिजून निघते आणि पाणी अजून टाकायचं यामध्ये थोडं शिजाय पुरतं. तर डाळ अर्धी कच्ची शिजली, शेंगा शिजायला थोडं पाणी अजून टाकले. चवीपुरतं मीठ टाकून ना झाकून शिजवलं की पटकन शिजून निघते. मीठ टाकलं आता झाकून शिजवायचं. चला आता अनुला नाही चाललोय आम्ही. चला अनुला घेऊन येतो आता. आणि आज बरेच दिवसांनी ना अनुला आणायसाठी मी गेले होते आणि अनुचं अजून जेवणच चाललं होतं. सगळेजण भात खात होते, हिचं अजून पहिलंच चपाती खाणं चाललं होतं. सगळे लहान मुलांचा दंगा चालू होता. मग तिथंच थांबले मी आणि नंतर अनुनं भात घेतला आणि मग आलो. कसलं लागा चला. आणू पळत पुढंच. ठीक आहे, पळायला लागले बघ कशी. ओ गाडी आली. तिला व्हायचे सगळ्या रस्त्यावरून जाते. हे थांबतीस का ता? कशी पळायला लागले. मी आत्ता लागली ना ताक बनवायला. म्हणजे थोडीशीच ना साय होती, 2-3 दिवस सापलेली तर साय. आणि आता म्हटलं आज चला ताक करूया, म्हणजे थोडंसं लोणी पण निघेल आणि ताक पण होईल. तर सकाळीच करायचं होतं, पण फ्रीज मधून बाहेर काढून थोडा वेळ ठेवायला लागते. म्हणजे आपल्याला आज करायचं असलं ना तर रात्री काढून ठेवलं की मग सकाळी लवकर पटकन बनवता येते. आणि लगे फ्रीज मधून काढलं की नाही मग म्हणजे थोडा वेळ तर रूम टेम्परेचर यायला लागते. मग सकाळी मी उशिराच करून ठेवलं होतं काढून. नंतर मग शाळेत वगैरे गेलो, तिथून येऊन कपडे भांडे सगळे कामं पडली होती, ती सगळी आवरली आणि नंतर बसले जरा वेळ. आणि राहीलच परत माझं हे मी ठेवलं हे फ्रीज मधून, हे लक्षातच गेलं माझ्या. आणि 2च मिनिटात असं की नाही लोणी येते. तर थोडं अजूनही केलं ना गोळा आपल्या लोण्याचा चांगला येतोय. तर रवीनं पटकन येतं आणि कायम असं मी असंच हे करत असते. आणि आता म्हणलं आता चहा वगैरे केला आणि पातेलं म्हटलं अरेच्या म्हणलं मी आज हे करायचं म्हणून काढलं होतं आणि राहिलंच म्हटलं. तर म्हटलं चला आता पटकन, अजून काही तिन्ही सांज झाले नाही तर तिन्ही सांजेचं हे करू नये, लोणी वगैरे काढू नये किंवा कडवू नये, सोमवारचं पण कडवू नये तर असं म्हणतात. तर आता चला आता हे आणि परत ताकाची कढी पिढी करायची, नाही तर मग ढोकळा करायचा. इथे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या छोट्याशा मूर्ती ना विकायला ना आलेल्या होत्या आणि आम्ही चाललो होतो, जाता जाता दिसल्या म्हणून थोडंसं मी कॅप्चर केलं ते. आणि इथं समीर भाऊजींच्या घरी गेलो होतो
आणि मस्त असा त्यांनी चहा केला होता. तर आपू मी गार्गी सगळी आम्ही ना चहा घेत बसलेलो होतो. अनुचं चाललं होतं चिप्स काय काय खायला. त्यांनी काय काय खाऊ दिला होता अनुसाठी खास. आणि उशीर बसलो तिथं. तर पंखा चालू होता ना त्यामुळे आवाज खरखरत होता म्हणून. नंतर वरती टेरेसवरती जाऊन पण चालून आलो. नंतर मग छान असे ना गुलाबजाम केले होते खव्याचे. ते पण खाल्ले. लाडू पण खाल्ले होते पण लाडूचं घेतलंच नाही. शूट करायचंच राहून गेलं. नंतर मग घरी आलो. काय खायला ज्ञानू? हा चिप्स हा काय म्हणते ग? कुरकुरे येतोय. मला वाटतं चिप्स खायला घ्या. वरण भाताचा कुकर लावला आणि आत्ताच आलो आम्ही जाऊन. तर येऊन हातपाय धुवून म्हटलं आता स्वयंपाक तर केला पाहिजे. कुकर लावला आत्ता हेच. आणि आता बघू चपाती करायचे. तर बघू किती आहेत काय आहेत त्याच्यानुसार मग करायचं. तर भरपूर वेळ आमचा गेला ना. तर 5-5:30लाच गेले होते मी. तर 7:30 पावणे8 झाले घरी यायला. बराच वेळ बसलो तिथं वरती ना. टेरेसवरती केलंच नाही आपण. हे टेरेसवरती पण गेलो होतो आम्ही उशीर. त्यांच्या टेरेसवरती बसलो थोडं चाललो आम्ही. आणि चहा वगैरे झाला मग आलो. येता येता रस्त्यात पडली खरं. कसलं जोरात पडली ना. काय झालं? लागलं ना. हो